नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे कुरकुरीत कच्च्या केळीपासून चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर या केळाची चिप्सची रेसिपी एकदम सोपी आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही केळाची चिप्स केलेली आहेत. तर आज आपण बाजारात जसे मिळतात त्याच पद्धतीने आपण हे केळ्याची चिप्स बनवले आहेत. तर बघितलात आवाज किती छान एकदम सुंदर कडक येत आहे. तर घरच्या घरी आपण अशाच पद्धतीने आपण केळाचे चिप्स बनवणार आहोत. तर उपवास असो किंवा नसो, लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारे हे आज आपण हिरव्या कच्च्या केळीपासून आपण चिप्स कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी केळाची चिप्स बनवण्यासाठी इथं कच्ची केळी घेतलेली आहेत. तर आपण पहिल्यांदा या केळीचे देठ कापून घेऊत आणि केळी आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे देठापासून. तर या देठापासून मी हे केळी काढून घेतलेली आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे हे केळीचे चिप्स करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची केळी घ्यायचं आहे. जे आपण खायची केळी असतात ना साधी पिकवून खाल्लेली, त्या केळीचे जर आपण कच्चे असताना जर चिप्स केलात तर त्याचे चिप्स अजिबात चांगले होत नाहीत. तर चिप्स करण्यासाठी जे बाजारमध्ये केळी भेटतात कच्ची, त्या केळीपासून आपण चिप्स बनवायचं म्हणजे एकदम छान चिप्स होतात. तर त्या केळीला आपण राजाळी केळं पण असे म्हणतात. तर आपल्याला पहिल्यांदा केळीची साल काढून आपल्याला चिप्स करायला घ्यायचे आहेत. तर मी इथे हाताला तेल लावून घेतलेलं आहे. तर ही केळी थोडीशी चिकट असतात म्हणून मी हाताला तेल लावून घेतलेले आहे. म्हणजे त्या केळीचा आपल्या हाताला चीक लागणार नाही. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी या केळीला सुरीने छान चीर मारून घेतलेली आहे. नंतर आपल्याला ते केळीवरची साल काढून घ्यायचे आहेत. चीर मारून घेतल्यामुळे केळी एकदम त्या केळीवरची पटकन साल काढली जाते. तर अशा पद्धतीने हे केळीची आपण साल काढून घेतलेले आहेत. तर हे बघा मी ही केळीची साल काढून घेतले आहेत. तर अजून मी एक 4-5 केळीची साल काढून घेतलेली आहेत. तर खूप केळी एकाच वेळी साल काढून घ्यायचे नाहीत म्हणजे ते केळी काळी पडतात. चला तर मग आपण या कच्च्या केळीची चिप्स बनवून घेऊया. तर सुरीने मी अशा पद्धतीने पातळ-पातळ स्लाइसमध्ये हे चिप्स करून घेत आहे. तर तुम्ही जे आपण बटाट्याची खिसणी असते चिप्स करायची त्या खिसणीने पण केलात तर हे एकदम छान चिप्स तयार होतात. तर इथे मी सगळे चिप्स करून घेतलेले आहेत. तर केळीला हलकासा पिवळसर कलर असतो म्हणून त्याच्यासाठी मी हे इथे पाणी घेतलेलं आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून हळद आणि हे मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे. तर हे आपण कट करून घेतलेले कच्च्या केळीचे चिप्स पण तयार झालेले आहेत आणि हळद आणि मिठाचं पाणी पण करून तयार झालेलं आहे. हे हळद आणि मिठाचं पाणी तुम्हाला कुठे यूज करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर गॅसवर मी कढईमध्ये तेल घालून आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर आपलं हे तेल छान गरम झालेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये जे कट करून घेतलेले केळीचे चिप्स आहेत ते या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. याला थोडंसं हलवून घ्यायचं. तर आपले हे चिप्स तळले गेलेले आहेत. तर याच्यावरती आपण जे हळद मिठाचं पाणी करून घेतलं होतं, ते या चिप्सवरती घालून घ्यायचं आहे. हळद मिठाचं पाणी घालून याला छान हलवून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे केळीचे चिप्स तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असे हे कुरकुरीत आपले हे केळीचे चिप्स तळून झालेले आहेत. तर हे चिप्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपण इथे राहिलेले सगळे चिप्स तळून घेऊया. तर आपले हे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे केळीचे चिप्स घालून घ्यायचे आहेत आणि छान त्याला हलवून घ्यायचं आहे. तर या चिप्सला पण एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तर मस्त असे हे आपले चिप्स तळले गेलेले आहेत. तर आपण एके झाराने हे चिप्स काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला इथे दुसरी पद्धत सांगणार आहे. तर तुम्हाला चिप्स तळताना तेलामध्ये ते हळद आणि मिठाचं पाणी घालायची भीती वाटत असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही हळद आणि मीठ चिप्स तळून घेतल्यानंतर त्या चिप्सवर टाकून घ्यायचं आणि छान त्याला असं मिसळून घ्यायचं आहे. हे हळद आणि मीठ एकदम छान व्यवस्थित लागलं जातं. तर इथे मी सगळेच आपण केळीचे चिप्स करून घेतले होते. ते छान आपण कुरकुरीत तळून घेतलेले आहेत. तर ही केळीची चिप्स आपले हे अजिबात तेलकट पण झालेले नाहीत आणि एकदम करायला सोपं पण आहे. मस्त असे हे आपण घरच्या घरी कच्च्या केळीपासून आपण चिप्स केलेले आहेत. तर बघितलात
किती छान एकदम कुरकुरीत आपली हे केळीची चिप्स बनून तयार झालेली आहेत. तर हे केळीचे चिप्स तुम्ही एकदाच तळून ठेवलात तर एकदम हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर 1-2 महिने एकदम छान कुरकुरीत राहतात आणि ते खायला पण एकदम छान लागतात. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, स्वामी प्रसाद या किचन चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.